रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. ताई तुझं नाव पूर्ण सांग काय आहे? माझं नाव श्रीदेवी श्याम जायभाई. श्रीदेवी श्याम जायभाई. श्याम जायभाई. जाईभाई. आपण हे नामाचा बाजार हे स्वतःचं दुकान आहे माझ्या. इथं फक्त मी रामकृष्ण हरी लिहित असतो, दुसरा विषयच होत नाही. इथं मला कोणी गप्पा मारा येत नाही, टप्पा मारा येत नाही. 1-2 वर्षाचा मुलगा जरी आला तर रामकृष्ण हरी लिहितो. तर आमच्या ह्या श्रीदेवी माऊलीला, आता मला पुढचं नाव लक्षात नाही, पण एक मिनिट बघा, थोडं वेगळं चाललंय. खाली खाली जरा इकडे चाललंय. हे वेगळं आहे का इकडं? हां साहजिक आहे, असं असू दे. हे केशव आहे ना बाळा. तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आज नव्यानंच आमची ही श्रीदेवी माऊलीचे माझा परिचय झाला. ही आनंदवनला राहते. ग्राउंड फ्लोअरला किती माळ्यावर? पहिल्या माळ्यावर राहते. हा तिचा मुलगा आहे. बाळा तुझं नाव काय? सगळं नाव सांग. ओंकार. ओंकार. रामकृष्ण हरी बोल. हात बोला मला. हमत बोल रामकृष्ण. अरे ते नाही द्यायचं मला रामकृष्ण हरी. बाई तू बोल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे तू माळकरी आईचा मुलगा आणि किती छान. हे जे पप्पाच्या पण गळ्यात माळ आहे. हो नाही त्याच्या पप्पांची नाही काही हरकत नाही, काही हरकत नाही बाळा. रामकृष्ण हरी. मी स्वामींची भक्ती करते त्याच्यामुळे, माऊलींची भक्ती करते त्याच्यामुळे. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. तुमच्या निमित्ताने माझ्या हातून लिहून झालं विठ्ठल विठ्ठल. खूप चांगलं आहे. आता फक्त बरं, आता तुमच्या हातून माझ्या रामकृष्ण हरी लेखनाला हातभार लागला. कसं वाटलं एका वाक्यात सांगा. छान वाटलं. हा बरं, तुमचं शिक्षण किती झालं? कोणीतरी माहेरचं भेटलं माझ्या. क्या बात आहे. अरे बाई तू माझी मुलगी आहे बाळा. रामकृष्ण हरी. मला 38 वर्षाची मुलगी, 28 वर्षाची, डॉक्टर आहे. पण एकदा बोल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशवा गोविंद माधवा. विठ्ठल केशवा गोविंद माधव. रामकृष्ण.